प्रश्न काय विचारूच देत नाही तुम्ही, तर काय बोलणार आहे या विषयावरती? काय कळालं तुम्हाला या विषयामध्ये? मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो. प्रश्न नाही, मला उत्तर नको आहे. ऐकून घ्या आता. मला या विषयावरती बोलायचं नाही. माझी लक्षवेधी कॅन्सल करा. तुम्ही मला ऐकू नका म्हणजे. अध्यक्ष महोदय, 3-4 अधिवेशनामध्ये मी सातत्यानं या विषयावरती लक्षवेधी मांडत आहे. मी विधान परिषदेचा आमदार असल्यापासून या सगळ्या विषयावरती भूमिका मांडतोय. आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे की हा प्रश्न महाराष्ट्रातील SC, ST, OBC, मायनर OBC, VJNT या सर्व कॅटेगरीतील लोकांच्यावरती इफेक्ट करणारा विषय आहे. राज्यातील सरळ सेवा शिक्षक भरती संवर्गातील बिंदू नामावलीमधील तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा केलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, 2-3 लाख हा नुसते मी शिक्षण विभागाचा मांडतोय, पण सर्व विभाग आरक्षण देऊन उपयोग काय? आज जर तुम्ही कायदा काय म्हणतोय, बिंदू नामावली 1970ला पहिल्यांदा आली आणि त्यामध्ये अनेक वेळा बदल झाले. जेव्हा जेव्हा रिझर्वेशन OBCचं रिझर्वेशन आलं, बिंदू नामावली चेंज झाली. नंतर VJNT त्यामध्ये प्रवर्ग तयार केला. 97ला परत ते बिंदू नामावल्या बदलल्या. 2018ला मराठा आरक्षण आलं, परत बिंदू नामावली बदलली. परत मराठा आरक्षण रद्द झालं, परत चेंज झाली. परत नव्यानं मराठा समाजाला आरक्षण दिलं, बिंदू नामावली बदलली. तर अध्यक्ष महोदय, ह्या विषयामध्ये बिंदू कसे निश्चित करायचे याची एक प्रक्रिया आहे. निवड सूची, निवड यादी. पडळकर साहेब, पॉइंटेड प्रश्न घ्या. नाही, पॉइंटेड करणारच नाही ना. विषय काय आहे? विषय नाही, ह्या काही किरकोळ विषय नाही. जमत नसेल तर मी बोलत नाही. मला काय नुसतं बाहेर बातमी देण्यासाठी बोलायचं नाही. विषय जर सविस्तर कळाला, लक्षात घ्या, आज 17 लक्षवेधी दाखवलेले आहे. हा विषय सभागृहात मांडलाय. त्या वेळेमध्ये घ्यावे लागेल. आपण पॉइंटेड प्रश्न विचारा आणि पॉइंटेड उत्तर मंत्री द्यावं. विषय काय? सर्वांना विनंती आहे. विषय एवढा मोठा सिरियस आहे, पॉइंटेड बोलू शकत नाही मी. तुम्ही मला सविस्तर वेळ द्या या विषयामध्ये बोलायचा. हा मागासवर्गीयचा सगळा विषय आहे. बिंदूमध्ये बदल झालाय आणि ह्याच्याबद्दल सरकारनं निर्णय दिलेले आहेत. सरकारचे निर्णय काय आहेत? 1997चं पत्रक आहे. सरकारचं भूमिका आहे की जर एखादा मुलगा मागासवर्गीय असेल आणि तो मेरिटमध्ये आला, तो खुल्यामध्ये बसत असेल तर तो खुल्यामध्ये घ्यावा. आता काय करतायत हे सगळे लोक, अधिकारी लोक? मागासवर्गीयांची मुलं ओपन मेरिटमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही ओपन मेरिटमध्ये दाखवत नाही त्यांना, परत तुम्ही त्याच्या जातीच्या बिंदूवरती दाखवताय. जातीच्या बिंदूवरती दाखवल्यानंतर त्याला जागाच मिळणार नाही ना. बरं, हे मी पुरावे घेऊन आलोय. मी काय असं तुम्हाला फेक बोलत नाही. मी या कळणारच नाही विषय. मी 3 वेळा बोललोय, नुसतं 3 वेळा बैठक केल्या. प्रश्न घ्या, उत्तर नाही, मला एक विषय तुम्हाला समोर द्यायचा आहे. कुठला द्यायचा आहे? पुणे महानगरपालिकेचा. पुणे महानगरपालिकेमध्ये 2009 पासून ही जी शिक्षकांची भरती झाली, या भरतीमध्ये एक निगडे मिलन या व्यक्तीला 66.67 मार्क्स मिळाले. हे ओपनच्या यादीमध्ये आहेत. आणि OBCच्या यादीत दाखवलेली 16 मुलं, SCच्या यादीत दाखवलेली 3 मुलं, NTच्या यादीत दाखवलेली 2 मुलं, ही 66.67 पेक्षा जास्त आहेत मार्क. त्यांना खुल्या प्रवर्गात दाखवण्याची आवश्यकता होती, परंतु त्यांना खुल्या प्रवर्गात दाखवलं नाही. मंत्री मध्ये उत्तर द्या. नाही, अजून विषय ना पुढं बघा. मला या विषयावर बोलायचं नाही. माझी लक्षवेधी कॅन्सल करा. आपण प्रश्न घ्या. प्रश्न नाही, मला उत्तर नको आहे. तुम्हाला जर न्याय द्यायचा नसेल, एवढा मोठा विषय, 2-3 लाख लोकांच्यावरती अन्याय केलाय, ही जर सरकारची भूमिका असेल तर ही चुकीची भूमिका आहे. आपण प्रश्न विचारा, उत्तर घेईल. प्रश्न काय विचारूच देत नाही तुम्ही, तर काय बोलणार आहे या विषयावरती? काय कळालं तुम्हाला या विषयामध्ये? अध्यक्ष महोदय, विषय आहे, नीट समजून घ्या. आता तुमची जाहिरात दिली, जाहिरात टक्केवारी तुम्ही सांगितली, SCला किती, STला किती, OBCला किती. हा विषय माझा नाही आहे. माझा विषय काय आहे की माझा विषय खुल्या प्रवर्गामध्ये मेरिटमध्ये आलेले कॅन्डिडेट तुम्ही जात प्रवर्गावरती दाखवलेले आहेत आणि हे दाखवायचे नाहीत. 2014ला वस्ती शाळेवरती शिक्षक नेमणूक केली. तुम्ही ते सरपंचांना अधिकार दिले होते, 12वीची पोरं जे मागासवर्गीय आहेत त्यांची घेऊन टाका आणि DED BED झालेली मुलगं ओपन मधली घेऊन टाका. सरसकट तुम्ही 12वीची भरून टाकली. सोलापूर जिल्ह्यामध्ये 250 मुलं NTCची ही खुल्या प्रवर्गातून आलेत. तुम्ही त्यांना NTC वरती दाखवलं. जर तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये आलेली मुलं NTC वरती दाखवली, NTच्या जागा किती 10-20 वर्ष पुढच्या निघणार नाहीत ना? हा अन्याय नाही का? आणि म्हणून 3 वेळा तुम्ही सोलापूरचं रोस्टर तपासला, 3 वेळा वेगवेगळे आकडे आले. 3 वेळा आकडे कसे काय वेगळे वेगळे येऊ शकतात? बिंदू नामावली तुमच्याकडं निवड सूची यादी आहे, त्यामध्ये तुम्ही चुकीच्या पद्धतीने दिलंय. म्हणून हे मला तुम्हाला पुरावे द्यायचे आहेत. एक उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे पुणे महानगरपालिकेचं. पुणे महानगरपालिकेमध्ये 2009 खुल्या प्रवर्गाचा शेवटचा निवड झालेला कर्मचारी मी आता तुम्हाला माहिती सांगितली, परंतु गेल्या 30 वर्षामध्ये एक पण आरक्षित जागेवरचा कॅन्डिडेट अनारक्षित जागेवरती आला नाही. एवढी गुणवत्ता नाही का?
म्हणजे हा फ्रॉड आहे ना. दुसरा विषय आहे सोलापूरच्या सगळ्या विषयामध्ये आम्ही सातत्यानं भूमिका मांडली, परंतु त्याच्यावरती सरकारनं भूमिका घेतली नाही. 2-3 वेळा सांगितलं, अधिकारी तिथं दाद देत नाहीत. कारण 3 वेळा जर आपलं एक 2024चं एक शासन निर्णय आहे, जर एखाद्याची निवड सूची सापडत नसेल, निवड यादी सापडत नसेल, तर त्याचा तुम्ही विकल्प घ्या, त्याच्याकडून तुम्ही लिहून घ्या तुम्ही कुठल्या प्रवर्गात. त्यांनी खुल्या तिथं 240 पोरांनी लिहून दिलं आम्ही खुल्या प्रवर्गातून आमची निवड झालेली आहे, तुम्ही परत त्यांना NT वरती दाखवता. हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि म्हणून माझे सरकारला स्पेसिफिक प्रश्न असे आहेत की याबाबत सरकार सरळ सेवा शिक्षक भरती संवर्गातील बिंदू नामावलीमधील तपासणीमध्ये भटक्या जमाती विशेषतः NT-C, व्हिजे NT, OBC, SBC, SC आणि ST प्रवर्गावरती प्रचंड अन्याय झालाय. सर्व जिल्हा परिषदा, प्राथमिक, माध्यमिक, मनपा व रयत शिक्षण संस्था, खाजगी शिक्षण संस्थांचे शिक्षक सहवर्गाच्या बिंदू नामावलीची फेर दुरुस्तीचे आदेश देऊन मागासवर्गीयाचा अनुशेष काढून फेर टप्पा 2 मधील भरती प्रक्रिया राबवणार आहात का, हा माझा नंबर 1चा प्रश्न आहे. रोस्टर बनवताना निवड सूचीचा आधार न घेता, निवड सूची असल्याशिवाय रोस्टर बनवता येत नाही, परंतु निवड सूचीचा आधार न घेता रोस्टर बनवले व मागास प्रवर्गातील आरक्षण बिंदूत फेरबदल करून जाणीवपूर्वक अतिरिक्त दाखवलेत. 4 जाहिराती आल्या तर तुम्ही त्यांना अतिरिक्त दाखवताय. अरे रिटायर किती झाले, बदल्या किती लोकांच्या झाल्या, हे कशासाठी चालू आहे? म्हणजे हे आरक्षण तुम्ही संपवण्याचा घाट घातला या अधिकारी लोकांनी. सरकारवरती माझा आक्षेप नाही, परंतु जे अधिकारी बसले त्याच्याबद्दल तुम्ही काय भूमिका घेणार आहे का, आणि हा अन्याय दूर करण्यासाठी शिक्षण खातं, सामान्य प्रशासन कोणते प्रयत्न करणार आहे? हा एक 2 विषय आहेत. दुसरे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत, मी नंतर विचार. नाही आता मंत्री